मॅन ऑफ द मॅच आता झालेला मॅचचा ऋषीदादा देसाई, 1 धावांचे षटक आणि 1 विकेट. वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर टीम साहेबाचे कर्णधार, तर टीम साहेबाचे सर्वा आणि त्यांचा गौरव केला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे संदीपजी वाढाण यांच्याकडून. अरविंदजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. आणि रानोबा इव्हेंट्स कडून मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आज सुपर 12च्या मॅचेससाठी खास रानोबा इव्हेंट्स कडून मेडल. मयूर भोईर खुश आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व बाबी अरविंदजी पाटील साहेबांना विनंती केली की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय संदीपजी वाडण साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आणि त्यानंतर रानोबा इव्हेंट्स कडून ट्रॉफी, रानोबा इव्हेंट्स कडून मेडल आणि एक फ्री पास जो आमच्या ॲक्वा पॅलेस चा इथं दिला जातोय. फ्री एंट्री पास ॲक्वा पॅलेसचा. क्या बात आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जो फायनल जिंकणारा संघ असणार आहे, अजून एक ब्लास्ट आमच्या संतोषजी दैबावकर यांनी केला आहे की फायनल जिंकणाऱ्या संघाला 10 फ्री पास ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे देण्यात येणार आहेत. सचिनजी घरत यांनी सांगितलंय की 15 करायला सांगायचे. प्रोसेस मध्ये 10 तर आहेत, 15 झाले तर तुम्हाला कळवण्यात येतील. 10 मिनिटाचा ब्रेक आहे. आगाशी आणि साई चरण फक्त जो काही लाईटचं कनेक्शन आहे ते आपण जनरेटर वरती घेतोय. सन्माननीय सचिनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल सचिनजी पाटील साहेब आपल्याला की आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. मुख्य स्क्रीनवरती बघू शकता जे जेकीचं सॉन्ग आपण मागील 3 दिवस ऐकत आहात ते ज्यांच्या लेखणीतून लिहिलं गेलंय, त्यांच्या विचारातून ते शब्द आपल्याला रस्ताना आपण ऐकलं असे आमचे अरविंदजी पाटील साहेब मंचावरती आहेत आणि त्यांना मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय. दहा मिनिटाचा ब्रेक आहे, लक्षात असू द्यात. फक्त थोडासा टेक्निकल एरर आणि छोटीशी विश्रांती सुद्धा. समानदादा काळे यांचा विशेष सन्मान वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यरत असणारे सदस्य आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थिती आणि असोसिएशन मध्ये असणाऱ्या हालचालींमध्ये मोठा वाटा आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढील सन्मान तेजस म्हात्रे वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन सदस्य यांचा सुद्धा केला जातोय. मी विनंती करेल तेजस म्हात्रे आपण या. आपला सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येताना दिसते. संतोष दहीबावकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल संतोष दहीबावकर आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. धन्यवाद तेजस्वी म्हात्रे, आपले सुद्धा मनापासून आभार. आणि त्यानंतर JKCC अर्नाळाचं जे सॉन्ग आहे, जे टायटल सॉन्ग आहे, ज्यांच्या लेखणीतून लिहिण्यात आलं असे या गावचे जावई, त्याचबरोबरीनं नारंगी गावचे सुपुत्र सन्माननीय अरविंदजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल अरविंदजी पाटील साहेब आपण समोर या. आपला विशेष सन्मान मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. मी मिलिंद यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. पुन्हा एकदा धन्यवाद अरविंदजी पाटील साहेब. आपण जे गाणं लिहिलं त्या गाण्याने ते गाणं सर्वांना आवडलं आणि त्याच गाण्याच्या तालावरती मागील 3 दिवस या मैदानावरती प्रेक्षकाने हैदोस घातलाय आणि सगळ्यांना आनंदित केलं. त्याबद्दल आपलं मनापासून आभार समस्त JKCC अर्नाळा या संघाच्या वतीनं. घेऊन जातोय मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच चालू आहे. साई चरण पक्ष राही 11 आगाशी या 2 संघादरम्यान. समालोचन कक्षामध्ये कौस्तुभ मेहर.
ओ गॅप गॅप आणि संपूर्ण गॅप मधून चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. JKCC चौकार 4 धावा. थँक्यू वैभव पाटील बाबू बऱ्याच स्पर्धेनंतर मैदानामध्ये उतरलाय आणि उतरत असताना पहिल्या दिवसामध्ये जो काही खेळ केला तो सर्वांच्या मनाला भावणार होता. तो खेळ कंटिन्यू सुरू आहे नाही. ओ समोर डाऊन टू ग्राउंड. येस ब्युटिफुल स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमा रेखा पार. अजून एक लगातार दुसरा चौकार. थँक्यू वैभव पाटील बाबू बरं येणं म्हणजे समोरच्या संघासारखे दडपण वाढण्यासारखं झालं गेलंय. पहा काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जवळपास 1-1 11 धावा अपलकर आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना राही 11 आगाशीचा संघ टीम साई चरण या संघासमोर मोठी मॅच होणार आहे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 सीझन 3 मध्ये आपण आहोत जिकडे एक मोठा थरार या अर्नाळा नगरीमध्ये सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम जिकडे शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. सुपर 12 मधील दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आली गेली. 5 चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये हेमंतच्या हातामध्ये चेंडू आहे. नशवलेला स्ट्राईक एंडला लाल्या असणार आहे. पहिला बॉल बराच बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय आणि अखेरकार वाईट चेंडू घोषित केला. पहा 12 धावा अपल करतेत. नशवलेला चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 धावांचं जे टार्गेट असणार आहे का या 9 धावांचा पाठलाग चॅलेंजिंग ओव्हर मध्ये की बचाव हे आपण या षटकामध्ये पाहणार आहोत. हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅप केल्या गेले चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल साठी. 5 शुक्रवार पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाटील नटरची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडली गेले. कॅमेरामॅन आनंद जयस्वाल, अभिषेक यादव, ऑनलाईन स्कोरर सचिन यादव आणि जे ऑपरेटर आमचे मुन्ना जयस्वाल. ओ हो काय जबरदस्त फटका. वेट केलं होतं आणि वेट करत असताना चेंडूला गॅप मधून पाठवून दिलं. सीमा रेखा पार. चौकार 4 धावा. थँक्यू पहा कशा प्रकारे मंगाटाचा पूर्णपणे वापर केलाय. वापर करत असताना पॉवरफुल स्ट्रोक 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. पहा वेगाने सुरुवात झाली. 1-7 17 धावा अपल करते. नशवलेला समोर थोड्याशा अडचणी वाढल्यात साईचरण संघाच्या. वेगवान चेंडू टॅप केल्या होत्या चेंडूला. चेंडू अडवला गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा पहिल्या 3 चेंडू मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 धावा आल्या आणि आता 3 मध्ये 3 बनवायचे आहेत या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. जर काय 3 मध्ये 3 झाल्या तर 2 धावांनी प्लस होणार आहे राही 11 आगाशी संघ आणि नाही झाल्या तर 2 धावांनी मायनस होणार आहे. भरपूर प्रश्न आहेत आणि भरपूर प्रश्न येत असताना कदाचित आता पाहूया या धावांचा पाठलाग की बचाव. समोर खेळपट्टीवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सिंगल आली गेली. पाव जबरदस्त सुरुवात आहे. 3 बघता बघता चौकार आल्यात. वैभव पाटील बाबूच्या बॅट मधून वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय आणि गौरव लाल्या यांच्या साथीनं जो 2 धावांवर खेळतोय. पहा चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे इकडून. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता 2 मध्ये 2 बनवायचे आहेत आणि चॅलेंजिंग ओव्हर जितकी महत्वाची तितकी मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये दाखल होईल. हरणारा संघाला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केले चेंडूला सिंगलसाठी. हेमंत गडगावकर पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना सुद्धा वैभव पाटील बाबूचे बॅट ज्या प्रकारे या मैदानावर तलपली आहे खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय आतापर्यंत साईचरण या संघाला. पुन्हा या चेंडूला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय. 9 रन कंप्लीट चॅलेंजिंग ओव्हर मध्ये म्हणजे 2 धावा प्लस असणार आहेत आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय जिकडे धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 22 धावा. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रे रमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रे रमदारी.
लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी लोक थँक्यू वेगवान सुरुवात झाली 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं म्हणजे संघाला दडपण वाढण्यासारखं आहे 22 धावा राहुलच्या हातामध्ये चेंडू आहे राहुल मोरे पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या दिशेने सिंगल साठी पहा इकडून एखादा ब्रेकथ्रू पाहतोय साई चरण संघ आणि खऱ्या अर्थानं या ब्रेकथ्रूची गरज आहे आणि खास करून ज्या प्रकारे बॅटिंग करतो वैभव पाटील या वैभव पाटील वर सर्वांची आता नजर असणार आहे फुल टॉस आणि इतकं फुल टॉस की नो प्लस पाठीमागे चेंडूला सरळ सोडलाय म्हणजे नो प्लस 1 अशा तब्बल 2 धावा आल्यात पुढील चेंडू हो क्या बात आहे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे आता चर्चा 2 खेळाडू करतात कारण पुढील चेंडू फ्री हिट असणार आणि आता फ्री हिट साठी कशा प्रकारे प्रयत्न असणार आहे राहुल मोरे समोर वैभव पाटील मिस झाला गेलाय ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटचा पेस लवकर ओपन झाला होता आणि बॅटचा पेस लवकर ओपन होत असताना चेंडू थोडासा हलू गतीने आला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्यात ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल साठी पण सुरुवात चांगली 26 धावा म्हणजे 15 चेंडू मध्ये आतापर्यंत झाले गेले 15 मध्ये सर्व्हिस ही सुरुवात आतापर्यंत राही 11 आकाशी या संघाचे साई चरण या संघासमोर राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न येस मोठा फटका मारता मारता चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर नखेरकर पहिल्या विकेटचं बदल पहिला ब्रेक थ्रू पहिला हादरा गॉन सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार आय नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार थँक्यू नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर जय पहा पहिल्या विकेट साठी त्याची आतुरता होती आणि अखेरकार तो विकेट येत असताना टीम साई चरण संघाला ब्रेकथ्रू आणून दिलाय राहुल मोरे यांनी चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावसंख्या धावफलकावरती 26 रन 26 धावा पुन्हा एकदा राहुल मोरे सज्ज होतोय फुल टॉस चेंडू टॅप केलं होतं चेंडूला आणि टॅप करत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला सिंगल साठी जातोय चर्चा होणार कारण मॅच तितकीच महत्वाची आहे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 27 धावा 27 धावा धावफलकावरती आहेत शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन चांगलं षटक आहे तेवढंचा थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत 3ऱ्या षटकामध्ये केलाय टॅप केलं होतं चेंडूला आणि टॅप करत असताना 1 रन कंप्लीट हेमंतच्या हातामध्ये चेंडू आहे तोपर्यंत 1 धाव 3 षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 28 रन या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर राजूचं एक शॉट म्हणतो उडू देतो षटकार जाऊ दे फोर थँक्यू डीजे शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला प्रणय बाळूच्या हातामध्ये चेंडू आहे आता खऱ्या अर्थानं या शेवटच्या अंतिम षटकामध्ये राही 11 आकाशी पहिला बॉल वेगवान फटका होता आता अशा वेळेला निर्धाव चेंडू येत असताना फेकी करायची गरज काय होती हा सुद्धा प्रश्न असणार फेकी केली ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव आली गेली वेगवान फटका होता आणि वेगवान फटका येत असताना राहुल मोरेने त्या चेंडूला अडवलं होतं आणि अडवत असताना विक्रमच्या हातामध्ये चेंडू नाही आला त्यामुळे ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव आली गेली 29 रन 29 धावा धावफलकावर शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सज्ज होतोय समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळी चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय फुल टॉस चेंडू गॅप मधून सी मार्ग पार JKCC चौकार 4 धावा वातावरण टाईट
त्याचं काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला पहा. स्ट्राईक रोटेट होण्याचं कारण म्हणजे खूप मोठं दडपण वाढण्यासारखं झालंय. 33 रन 33 धावा. हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर ठेवला गेलाय. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 धाव धावफलक. 34 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे किमान 37-38 बघतोय राही 11 आगाशी संघ. वेगाने सुरुवात झाली. फुलटॉस कॅप मधून बॅकअप नव्हता. बॅकअप नसल्या कारणाने चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. सी मार्ग पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला पहा. टॉस चेंडू. हेमंत गडगावकर चेंडू खाली आले होते परंतु बॅकअप साठी भरपूर उशीर निघून गेला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 38 रन. परंतु फुलटॉस पुन्हा डाऊन टू ग्राउंड खेळत असताना डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. नक्कीकार वैभव पाटील बाबूला बाद व्हावं लागले पहा. पहिल्या शेवटचा अंतिम चेंडू आहे कदाचित. आणि काय जबरदस्त बॅटिंग. 23 रन. क्या बात आहे. वैभव पाटील बाबूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पहा. 23 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली 4 चौकारासह. जबरदस्त बॅटिंग. मायकल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. शेवटचा अंतिम चेंडू आहे या पहिल्या इनिंग मधील जिकडे प्रणय बाळू सज्ज होतोय. नॅशनलला धावसंख्या धावपल करतोय. 38 रन 38 धावा. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. अखेरकार डॉट बॉल. येस पाठीमागे टिपला जेल. अजून एक विकेट. लगातार दुसरा. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतो जिकडे 38 धावा धावपल करतोय आणि 39 धावांचं टार्गेट सेट केले गेले. राही 11 आगाशी संघाने साई चरण या संघाचा. नेक्स्ट मॅच कडे आपण बोलतो जिकडे टॉस या इनिंग ब्रेक मध्ये केला जाणार आहे. हुंडा वॉरियर तेजस 11 संघासमोर JSM बॉलिंग्स. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. यानंतर होणारी मॅच हुंडा वॉरियर्स तेजस 11 आणि JSM या 2 संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. सचिनजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण ही नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये या. JKCC असा कॉल. ओह क्या बात आहे. JKCC आला. मी विनंती करेल सचिनजी पाटील आपण स्थानापन्न व्हायचंय. लॉसन टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. खूप सारा खेळ पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितला आणि त्या दिवसांचे वेगवेगळं पण आपल्याला दिसलं. धावा बनल्या, धावा कमी, बचाव त्यांचा होताना बघितला. तर कशा पद्धतीचा खेळ आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल? पहिल्या दिवशी पण आम्ही चांगलेच क्वालिफाय झाले 2 मध्ये 2 असून. पण चॅलेंजिंग जी ओव्हर आहे ती ट्विस्ट आहे जरा. त्यामुळे जे काय गेम प्लॅनिंग आहे आमचं ते आम्ही त्याप्रमाणेच गेम करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. JSMने पहिली मॅच ज्यावेळेला खेळले त्यावेळेला लो स्कोरिंग मॅचला शेवटच्या षटकापर्यंत नेलं होतं. त्या पण शेवटची मॅच खेळले त्यावेळेला प्रदीप जय सगळेच तुफान फॉर्म मध्ये दिसले. आज कसा खेळ बघायला मिळेल? आज पण जसं काल खेळलो तसं पण त्याच्यापेक्षा चांगलं खेळायचा प्रयत्न करणार आहे आज. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. तर नाणेफेकीचा कौल जिंकला हुंडा वॉरियर्स तेजस 11 प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय JSM बॉलिंग्स या संघाला. 2 मोठ्या म्हणजेच या स्पर्धेमध्ये
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघांमधील ती मॅच असणार आहे. चांगली मजा त्या मॅच मध्ये सुद्धा येईल. तुर्तास चालू असलेली मॅच सुद्धा खूप मोठी आहे, महत्वाची आहे आणि त्या मॅच मध्ये काय घडणार आहे याच्यासाठी घेऊन जातोय आपल्याला समालोचन कक्षाच्या दिशेने. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग पर्व 30 पाटील नेटवर्कच्या साथीनं. धन्यवाद. पहा 39 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले आणि या धावांचा पाठलाखी बचाव येणारी कालवेळ सांगणार आहे. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते अशा वेळेला हेमंत गडगाव समोर राहुल मोरे. सन्माननीय भूपेंद्र पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल भूपेंद्र पाटील साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. काही सन्मान आहेत मंचावरती, ते सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. तरी मंथन रिसॉर्टचे ओनर सन्माननीय किशोरजी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल सौरभ रेड्डीज यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. सौरभ रेड्डीज यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सौरभ रेड्डीज यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. किशोरजी तांडेल साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. किशोरजी तांडेल साहेब आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती नोंदवत आहेत, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि हा सन्मान होत असताना बघा सन्मान चौकाराचा, या चौकाराने या सन्मानाला थोडेसे 4 चांद लावलेत असं म्हणता येईल. धन्यवाद किशोरजी तांडेल साहेब आपण स्थानापन्न व्हा. 4 चेंडूचा खेळ झाला 7 धावा धावफलकावरती. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला सिंगल साठी. पहा या अगोदर कडक स्ट्रोक आपण पाहिला होता हेमंतच्या बॅट मधून ऑन साइडला आणि सुरुवात आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये चांगले. पहा 8 धावा धावफलकावरती, 4 चेंडूचा 7 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती. ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय जवळपास 9 धावा धावफलकावरती. 39 धावांचा पाठलाग आहे. 18-30 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची थँक्यू. 18 मध्ये 30 आणि अशा चॅलेंजिंग ओव्हरला आता मात्र सुरुवात झाली गेली. आणि चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात होत असताना मुकेशच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्या सर्कल मध्ये शिवमला उभा केला गेला. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय आणि अडवता डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा खूप मोठ्या धावांचा पाठलाग करतोय. 39 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय आणि अशा वेळेला 2 सलामी बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. ओहो हो क्या बात आहे. त्या सर्कल मध्ये उभा करत असताना काय जबरदस्त जेल टिपलाय नकेरकर. पहिल्या विकेटचं बटन. आता मात्र राहुल मोरेला बाद व्हावं लागलंय. गॉन. थँक्यू. कशा प्रकारे बाद झाले ते पहा. आखूट टप्प्याचा चेंडू आणि अशोलेला ट्राय करत असताना दोन्ही हात परफेक्टली चेंडूवर आले आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. पंकज नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाली गेले. ओ फेकी झाली गेले परंतु डायरेक्टली बाद. पंचांचं बोट हवेत म्हणजे पंकजला आलंय तसं जावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन. गॉन. म्हणतो भेटायला जावावी गुन्ह्यात मला आपण मुलगा
थँक्यू. मुकेशच्या हातामध्ये चेंडू असताना सर काय जबरदस्त चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवली. 5 अडचणी वाढल्यात आणि इतक्या अडचणी वाढल्यात की खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलं गेलं. 39 धावांचा पाठलाग करतोय आणि अशा वेळेला फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एकही धाव या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आलेली नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अखेर गॅप मधून ट्रॅव्हल झाला, गॅप मधून आणि चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. आता 2 मध्ये 5 येथे समीकरण या चॅलेंजिंग ओव्हरच राहिलं गेलंय. काय इकडून आधुनिक एका चौकाराकडे पाहिलं जाईल का यावर चर्चा असणार आहे. पुन्हा एकदा मुकेश सज्ज होतोय. हेमंत गडगावकर ऑन स्ट्राईक. समोर डाऊन टू ग्राउंड. येस, या 2 चौकाराने कुठेतरी थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. बराच वेळ होता या फटक्यासाठी. डाऊन टू ग्राउंड फटका एक्झिक्यूट करत असताना मुकेश तो प्रयत्न नाही केला गेला, परंतु डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. हो, हलक्यातनं चेंडूला ट्राय केलं गेलंय सिंगल साठी. 9 धावा कंप्लीट, म्हणजे 2 धावा प्लस आता होणार आहेत साई चरण संघाच्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. जवळपास 20 धावा आणि 12-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. काय प्रकार घडणार आहे, कोणाचा विजयामध्ये विजय जाणार आहे आणि कोण पोहोचणार आहे या टॉप 6 मध्ये, या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. अशी भाऊची पर्सनॅलिटी, अशी भावाची पर्सनॅलिटी. थँक्यू. ज्या वेळेला संघाला गरज असते त्या वेळेला हेमंत मैदानामध्ये उभा राहिलाय. आता सुद्धा उभा आहे. 2 महत्वाचे गडी बाद होत असताना एकाकी झुंज म्हणून उभा आहे. काय या धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर महेश येतोय. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. 12-19 पहिला बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, चेंडू पॉवरफुल गॅप मधून सी मारे का पार, चौकार, 4 धावा. वातावरण टाईट, त्याच काम लई वाईट. अशाले गेले भरपूर, अशाले गेले भरपूर. थँक्यू. हेमंत गडगावकर या खेळाडूची काय ओळख आहे, चेसिंग मास्टर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. त्याचं कारण आहे, बऱ्याच वेळेला धावांचा पाठलाग करत असताना त्यांनी मैदानामध्ये उभं राहून तो इतिहास घडवलाय. काय या इतिहासाकडे अजून बघितलं जाईल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. 2 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिले 3 निर्धाव चेंडू येऊन सुद्धा 9 धावा आल्यात. काय जबरदस्त ते 2 चौकार होते आणि त्या 2 चौकाराने थोडस त्या मोमेंटमला शिफ्ट केलं होतं आणि शिफ्ट करत असताना आता इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवर 10 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. महेशच्या हातामध्ये चेंडू आहे. यशवलेला वरून स्ट्राईक हँडला 10-14. समोर डाऊन टू ग्राउंड. आता अजून एका विकेटचं बदल, 3रा गडी या ठिकाणी बाद होतोय. वरुणला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, मान कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, कायम पब्लिकच्या मनात राहतो. पेचन त्यानं कमावले आज अशी होणावात, ए पेचन त्यानं कमावले आज अशी होणावात. अरे त्याला किंग पण म्हणतात, भाषा बी बोलतात, जमाईलई टाक्यू. राम नकेरकर अर्जुन कोल्हेवाड्यामध्ये राम दाखल झाला गेला. फार रामवर खूप मोठी जबाबदारी आली गेली. एखाद्या विकेटने किती फरक पडतोय, थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये महेशने करून दाखवला होता. 9-14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. कट करण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली चेंडूला सिंगल साठी. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत कुठपर्यंत नेणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा बचाव आणि किती धावांचा पाठलाग होणार आहे
येणारे कालवले सांगणार आहे. पण चांगलं षटक पहिल्या चेंडूवर चौकारानंतर थोडस कम्बॅक करण्याचा प्रयत्न आता या षटकामध्ये महेशने करून दाखवलाय. 8 मध्ये 13. ओ इतक्या टप्प्याने गेल्या की अखेरकार आमच्या पंचांचे हात सुद्धा हवेत. अखेरकार वाईट चेंडू घोषित केला गेला. 8 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच येऊन थांबली गेली. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ओ आता कदाचित इतका क्रॅकिंग स्ट्रोक होता ना, लाल्या त्या ठिकाणी उभे ते, परंतु हालचाल करण्याचा प्रयत्न नाही केला कारण चेंडू डायरेक्टली डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. 7 मध्ये 11 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे, इकडून मॅच महत्वाची. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे. हरणाऱ्या संघाला स्पर्धे बाहेर जावं लागणार. त्यासाठी चर्चा सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू महेश कशा प्रकारे चेंडू हाताळेल, राम कशा प्रकारे या चेंडूला खेळेल, कुठे खेळणार आहे, काय प्रकार घडणार आहे. महेश समोर, राम 7 मध्ये 11. महेशचा चेंडू रामसाठी ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू अडवलाय, परंतु चेंडू अडवत असताना कदाचित रामला या ठिकाणी धावतेच्या रूपानं बाद व्हावं लागलंय. अजून एका विकेटचं बदल. आता 6 मध्ये 11 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. या इकडे डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी थँक्यू प्रकाशजी रेड्डी साहेब, आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. पहा आता आशुतोष नवीन गोलंदाजी मार्कवर जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6-11 या इक्वेशनला मॅच आली गेली. आता सर्वांच्या नजरा एकाच खेळाडूवर असणार आहेत, त्या म्हणजे हेमंतवर. हेमंत काय या मॅचला फिरवेल की आशुतोष या मॅचला वाचवण्याचा प्रयत्न करेल. येणारे 6 मध्ये 11 कोण पोचणार आहे टॉप 6 मध्ये. आशूच्या हातामध्ये चेंडू, पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. डॉट. आता जितके डॉट येणार तितके दडपण वाढणार आहे आणि कदाचित या डॉटला उर्वरित त्या बॉलला त्या 3 चौकारामध्ये कन्वर्ट आता करावं लागणार आहे. ऑन साइडला हो काय जबरदस्त एफर्ट आहे. इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना सुद्धा लाल्याने चेंडूला आतमध्ये आणलं आणि आतमध्ये येत असताना त्वरित फेकी केली. अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू. पहा कशा प्रकारे क्रॅकिंग स्ट्रोक होता आणि क्रॅकिंग स्ट्रोक होत असताना चेंडूला आतमध्ये आणलं होतं. त्वरित फेकी, अखेरकार बाद व्हावं लागलं होतं. आता अजून दडपण वाढलंय. एखाद्या चौकाराची गरज आहे. एखाद्या चौकारने ती मॅच ऑन होईल, पण तिथे काम करावं लागणार आहे. ऑन साइडला पुन्हा तोच फटका, परंतु यावेळेला गॅप मधून पूर्णपणे गॅप. चेंडू सीम मार्ग पार, चौकार 4 धावा. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. थँक्यू 3 मध्ये 7. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. एकाकीच उंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 39 धावाचा पाठलाग करत असताना तब्बल 21 धावा हेमंतच्या बॅट मधून आल्यात. मॅग्निफिसंट बॅटिंग खरोखरच मानावं लागणार आहे. 3 मध्ये 7 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. एखाद्या चौकाराने कुठे मॅच आली. समोर डाऊन ग्राउंड. हो चांगला बॅकअप. आता ऑलमोस्ट असं वाटलं होतं चेंडू डायरेक्टली निघून गेला, परंतु बॅकअप चांगला होता. महेशच्या त्या बॅकअपने चेंडूला आतमध्ये आणलंय. पहा ऍक्शन रिप्ले, क्या बात आहे. ऑलमोस्ट डाऊन टू ग्राउंड फटका एक्झिक्यूट केला होता. आता 2 मध्ये 7. आता लगातार 2 चौकारासाठी जायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, परंतु हेमंत गडिगावकरने या मॅचला ज्या प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न केला होता खरोखर मानावा लागेल. 1 मध्ये 7.
नक्कीकार बाद, परंतु हेमंतची बॅटिंग जर आवडली तर जोरदार टाळ्या जाऊ द्या. काय जबरदस्त फायटिंग दिली होती. 7 धावांनी विजयी होतोय राही 11 आगाची संघ आणि साईचरण संघ या स्पर्धेबाहेर. नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 थँक्यू. मॅच संपरी पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना राहिले आगाची संघ 38 धावा धावपळावरती उभारले होते. बॅटिंग करत असताना 23 धावा 14 चेंडूमध्ये वैभव पाटील आणि त्यानंतर 6 धावा जय गौरव 5 धावा. बॉलिंग करत असताना साईचरण संघाकडून 2 गडी बाद केले होते प्रणय बाळोले आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना ज्या वेळेला 32 धावा